यवतमाळ जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई निकम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे मान्यवर नेते, प्रदेशचे उपाध्यक्ष आणि निरीक्षक फारुकी साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बाबासाहेब गाडे, अशोकराव धारपळकर, भास्कर पंडागळे, सगळ्यांची नावं घेत नाही आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमासाठी मी इथे आले ते ऍडव्होकेट आशिष देशमुख. मी माझं संपूर्ण आयुष्य संघटनेमध्ये घालवलं. 25 वर्ष काँग्रेसचं काम केलं, 22 वर्ष शरद पवारांचं काम केलं. खरं आता आयुष्य संपलेलं आहे. 25 आणि 22 किती झालं पाहिजे. 47 वर्ष काम केल्यानंतर 3-1 वर्ष करायला हरकत नाही. मी हे यासाठी सांगते की आपण सगळे संघटनेचे लोक आहोत आणि शरद पवारांची ही संघटना 99 साली आम्ही बांधायला घेतली. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पवार साहेबांनी मला काम करण्याचा वाव दिला आणि 2014 साली माझ्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून मी पक्ष सोडला. मी शरद पवारांना सोडलं आणि शरद पवारांचा विचार सोडला नाही, पण साहेबांनी असं कसं केलं या रागामध्ये मी पार्टी सोडली. ती घटना तुम्हालाही माहिती आहे, मला काय पुन्हा उच्चार करायचा नाही. आणि माझ्या आयुष्यात मला सगळं मिळालं. 22 वर्ष पार्लमेंट, 5 वर्ष विधानसभा, 8 वर्ष नगरपालिका. काय राहतं शिल्लक. विधान परिषदेत जाता जाता थांबले तुम्ही तरी मी विधान परिषदेत होते असं सांगितलं. एवढं एक राहिले आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये एकच समान धागा आहे. ह्या देशामध्ये शिल्लक असलेल्या नेत्यांमध्ये आपला नेता नंबर 1 आहे. हा माणूस 84 वर्षाचा आहे असं सांगावं सुद्धा वाटत नाही आम्हाला. 84 वर्षामध्ये आजही साहेब विदर्भामध्ये जी कापसाची त्यांनी हे काढली ती दिंडी तितक्या वेगाने फिरतायत. त्यांचे काही निश्चय झालेले आहेत. आपला नेता एका सत्ता परिवर्तनाच्या लढाईमध्ये एवढा अग्रेसर असताना मी भाजपत काय करू. साहेब म्हणले मी एकच सांगितलं होतं, ज्या दिवशी साहेब मला ये म्हणतील त्या दिवशी मी परत जाईल. आणि म्हणून 10 वर्ष भाजपच्या लोकांनी मला घरात बसवून ठेवलं. मला काही तिकीट नाही वाटली, त्यामुळे मला कामच करायचं नव्हतं. मी कमळाचं तिकीट मागितलं नाही, मी कमळाला मत द्या म्हणाले नाही, मी कमळासाठी प्रचार केला नाही. त्यांनी मला काही दिलं नाही, मी त्यांना काही मागितलं नाही. हा आता माझा व्यक्तिगत प्रश्न जरी असला तरी देशाच्या समोर आता उभा असलेला प्रश्न आहे तो खूप मोठा आहे. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना ते टीका आवडणार नाही. आम्ही आता भिकारी बनत चाललेले आहोत. आम्ही फुकटे बनत चाललेले आहोत. आमच्या फुकटेपणासाठी ह्या देशाला घाण ठेवायची आमची तयारी आहे. महाराष्ट्रावरती 7 लाख कोटीचं कर्ज डोक्यावर घेऊन आम्ही लाडकी बहीण साजरी करत आहोत. शेजारच्या घरचा तांदूळ आणून दिवाळी साजरी करतो की नाही तसं आहे. म्हणजे यांच्या सत्ताभिलेषीसाठी हे महाराष्ट्राला बर्बाद करण्यासाठी सरसावलेले आहे. देश दिवाळखोरीत आहे, राज्य दिवाळखोरीत गेलेलं आहे. मग राज्य दिवाळखोरीत गेलेलं असताना आमचे अजितदादा कुठल्या बहिणीला 1500 रुपये द्यायले. अधिक शेतामध्ये आम्हाला कामाला कोण भेटत नव्हतं स्वस्त धान्यामुळे. आता बहिणीला 1500 रुपये मिळाले. आम्ही भांडेवालीला 2500 रुपये देतो. मग बहिणीला 1500 का, भावाला 5 काय 6000 का. सगळंच देऊन टाका ना. त्याच्यात काय बारामतीची प्रॉपर्टी जाणार नाही, शिंदे साहेबांची त्यांच्या गावची प्रॉपर्टी जाणार नाही, देवेंद्र नागपूरहून काही आणून देणार नाही. हे सगळं तुमच्या आमच्या खिशावरती दंडा मार. तुमच्या आमच्या विकासाचा सगळा पैसा लहरी मोहम्मदासारखं वाटण्याचं काम चाललेलं आहे. लहरी मोहम्मद जिस तरह से चलाता था कारोबार, बिल्कुल उसी तरह से कारोबार महाराष्ट्र का चलता. आणि आमचं माझं वय आता असं आहे की या वयामध्ये
मला हे बघवतही नाही, सहनही करवत नाही आणि बोलल्याशिवाय रागवतही नाही. त्यासाठी शरद पवारपेक्षा उत्तम स्थळ तर मला कुठलंच नव्हतं. पण मला तुम्हाला लक्षात आणून द्यायची ती ही गोष्ट आणून द्यायची आहे, या सत्ता परिवर्तनाच्या लढाईमध्ये सामील होत असताना आपण ही लढाई व्यक्तिगत द्वेषाने करतो आहोत का? आमचं काय अजित पवारांवर प्रेम नव्हतं? पैजाम्यातून पॅन्टीत आणणारी मीच आहे. आता जॅकेट दुसऱ्याचं असेल, पण अजितदादा बनेपर्यंत साथ देणारी हीच मोठी बहीण होती. आमच्या साहेबांना पोरगं नव्हतं म्हणून आमच्या काकी त्याला पोरगं म्हणायचे. चांगला उपमुख्यमंत्री पदाआधी ती 4 वेळेस अजितला दिली. सुप्रिया तर लोकसभाच लढत होती, मग ती लाडकी बहीण नव्हती का तुझी? म्हणजे घरच्या लाडक्या बहिणीला धुळीत मिळवायचा एकही संधी अजितनी सोडली नाही. आणि बाहेरच्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये देण्यासाठी 46,000 कोटी रुपये या लाडक्या बहिणीला द्यावे लागतील. या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. त्याचं टोटल बजेट किती आहे आपण कधी अभ्यास केला? मग 46,000 कोटी रुपये फक्त लाडक्या बहिणीसाठी ठेवायचे तर नक्कीच अजितदादा बारामतीची शेती विकावं. या एकनाथ शिंदेला त्याचं ते लाडकं शेत आहे ना, ते कवा जाऊन फोटो काढते तिथे, ते पण विकून टाकावं लागतं. पण शेतकऱ्याची शेती विकून हे होणार आहे का? होणार नाही. मग ज्या लोकांना आपल्या राज्य चालवण्याचा अंदाज नाही किंवा आता पुन्हा आपल्याला राज्यावर यायचंच नाही, मग ह्यांना आपण संकटात लोटू, ह्यासाठी ह्या सगळ्या योजना जाहीर करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार करतंय. महाराष्ट्राच्या सरकारचा ना शेतकऱ्याकडे लक्ष आहे, ना महाराष्ट्रातल्या गळणाऱ्या शाळेकडे त्यांचं लक्ष आहे, ना शाळेमध्ये शिक्षक नाही, असलेल्या शिक्षकांना पगार मिळत नाही, याचा सुद्धा हिशोब आमच्या शंभूराज देसाईला नाही. केसरकर नावाचे कोणी शिक्षण मंत्री आहेत, त्यांना तर अजिबात नाही. मग अशा अनोळखी लोकांना राज्यावरती ठेवून तुम्ही तुमच्या पायावरती घोडा पाडून घेऊ नये हे सांगण्यासाठी खरं तर मी आले. उमरखेडवाल्यांना राजूभाऊ खूप मान हलवायला लागले, कारण 10 किलोमीटर आहे आमचं अंतर. पेनगंगेच्या एका किनाऱ्यावर पाय, दुसऱ्या किनाऱ्यावर उमरखेड, रोजचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. खरं म्हणजे ती ओपन सीट असते तर मीच लढली असते. आणि शाळा वाजवायला लागला, पण ती ओपन सीट नाही. मी आमदार असताना होती. देशमुख नावाचे आमदार माझ्यासोबत होते, मला सांगा, भीमरावजी देशमुख. त्यानंतर मग ती रिझर्वेशन मध्ये गेली. हे लोकशाहीला मानणारे लोक जोपर्यंत रिझर्वेशन आहे तोपर्यंत रिझर्वेशन आहे. पण विदर्भाचा हा कोपरा आम्हाला सुनसान दिसतो, आम्हाला बरं नाही वाटत. सगळे म्हणले 70 वर्ष, माझं वय 75 वर्ष, त्याच्यात 70 वर्ष मी तुमच्यासोबत आहे. 70 वर्ष सगळे लाड, कोण, मंत्रीपद, आमदारक्या, खासदारक्या देत असताना साहेबांच्या हाताला हात लावणारी मीच होते. मला काही असं काही फार वेगळं वाटत नाही. आता आमचं वय झालं, तुम्ही आम्हाला बाजूला टाकलं तरी काही फार चिंता करू नका. पण जेव्हा तुम्ही लढाईला उतरता काही विशिष्ट गोष्टीसाठी, तर ती लढाई महाराष्ट्रासाठी असली पाहिजे, ती लढाई या देशासाठी असली पाहिजे. कारण राज्यकर्ता पक्ष बदलल्याशिवाय तुमच्या राज्याला नवीन रूप येणार नाही. तुमच्या ह्या औटघटकीच्या राज्यामध्ये तुम्ही बहिणीला द्या, भावाला द्या, चुलत्याला द्या, कोणाला द्यायचं ते काय काय देऊन टाका, पण तुम्ही काही या राज्याचे भविष्यकर्ते नाही आहात. तुम्ही या राज्याला बुडवायला निघालेले आहात. या राज्याची इकॉनॉमी ऐशी की तशी करून टाकलेली आहे. हे राज्य कंगाल झालेलं आहे. ह्या कंगाल राज्याला जागतिक बँकेच्या कर्जावरती चालवण्याचा सपाटा आणि जागतिक बँकेकडनं घेतलेलं कर्ज घेऊन लोकांच्या मध्ये वाटण्याचा सपाटा सरकारने लावलेला आहे. आणि ते खूप डेंजरस. आपण जेव्हा आपल्या अवाक्यापेक्षा जास्त कर्ज काढतो, आपलं काय होतं मला सांगा? आपल्या शेतात घरावरचे पत्र काढून नेतात, आपल्याला घरातून बाहेर काढतात आणि मग आपण बेदखल होतो. महाराष्ट्रातला माणूस बेदखल होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. मग ही एवढ्या खतऱ्याच्या घंट्या वाजत असताना आपण लोकांनी आमका मोठा माणूस, टमका मोठा माणूस, कोणी मोठा नाही. सत्तेची वस्त्र गळाली की माणसं कशी होतात तुम्हाला माहित आहे. सत्ता असेल तर सगळे बडे आहेत, सत्ता है तो सब बडे और सब खडे, सत्ता नाही तो कोई नाही.
पण बिनसत्तेचा शरद पवार ज्याच्याकडनं बांधलेला पक्ष काढून घेतला. घड्याळाचं चिन्ह मी भुजबळांच्या भिंतीवरती काढलं होतं. आधी म्हणाले लोलकाचं घड्याळ पाहिजे. म्हटलं साहेब सोसायटीची निवडणूक वाटेल, लोलकाचं घड्याळ नको, मग तू काढून दाखव म्हणाले. हे गोल घड्याळ मी काढलेलं आहे, जे आज अजित घेऊन पळाला. त्याच्यामध्ये 10.25 मी वाजवलेले आहेत. मी आणि गुरुदास कुलकर्णीने आमचं घड्याळ नेलं, आमचा झेंडा नेला, पण शरद पवार नाही ना नेला राव. पण झेंड्यामध्ये आणि घड्याळामध्ये काय आहे? शरद पवार है तो सब कुछ है. तुम्ही म्हणता ना मोदी है तो मुमकिन है, कुछ मुमकिन नहीं है. शरद पवार है तो सब मुमकिन है, सब मुमकिन है. शरद पवाराला गुरु म्हणले होते मोदी एकदा. म्हणजे साहेब ते तर गुरु म्हणाले तुम्हाला. तुम्ही मला कितीकच लोक गुरु करतात, आता काय सांगू म्हणजे काय गुरु नाहीये. त्यांची माझी साधी ओळख आहे. आम्ही अत्यंत अडचणीच्या काळामध्ये आहोत. आमच्या सीमा, आमच्या बाजूची राज्य, आमच्या बाजूची राष्ट्र ही सगळे धोक्यामध्ये आहेत. तो श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, ह्या सगळ्या ठिकाणून आमच्यावरती हमलावर आहेत आणि काहीच त्यांच्या हातात नाही. म्हणून ते कधी हिंदू म्हणतात, कधी मुसलमान म्हणतात. आप डरिए मत, आप डरिए मत. आप तो डर की छाव में पले बडे हैं और आपने सही कहा. अगर या देशातल्या मुसलमानांना जायचं असतं तर ते 47लाच गेले असते. हा देश हिंदू आणि मुसलमानांचा मिळून आहे. हिंदू आणि मुसलमानांच्या मध्ये भांडणं लावून पोळी भाजण्याचे दिवस देवेंद्र आता गेलेले आहेत. आता पक्षफोडी, घरफोडी, माणसंफोडी सगळ्या पक्षांनी महाराष्ट्र सावरलेला आहे. आता तुम्हाला कुठलीही खेळी करता येणार नाही. आमचा झोपलेला माणूस जागा केल्याबद्दल भाजपचे आभार मानले पाहिजेत असं मला स्वतः वाटतं. आम्ही थोडी लई सुस्त झालो. आमच्या लक्षातच येत नव्हतं. येतीन सूर्यकांत पाटील येऊन जाऊ द्या, शरद पवाराला काय फरक पडतो, वो चुन क्या फर्क पड़ता, बहुत फर्क पड़ता है ना. अभी आपके जिस बंगले का हम 10 नंबर के नाम से जानते थे, आज क्या हाल है. फिर भी सत्ता तो है उनके पास. इंद्रनील आमदार, इंद्रनील अजीत के साथ, फिर ये क्या आएगा क्या आपके साथ आएगा. आने दो ना, क्या बात. पार्टी इतनी बड़ी है. या मोठ्या पार्टीमध्ये आम्ही सगळ्यांचं स्वागत करत असतो. पण पार्टीचं स्वागत करताना पार्टी बांधणाऱ्या, पार्टीसाठी कष्ट करणाऱ्या माणसाला शरद पवार कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. ते आता फक्त माणसं निहाळण्यासाठी महाराष्ट्र फिरतायत. साहेब काही काम करत नाहीये. साहेब म्हणजे कोणती काय आगावच आहे मला बोलायला, काही काम करत नाही, काही काम करत नाहीये. ते फक्त जाईल त्या जिल्ह्यामध्ये माणसं बघतायत. त्याच्यात माझे किती, बाहेरून आलेले किती, मला सोडून गेलेले किती, अजितकडे गेलेले किती. आणि मग साहेबांचा जो निकाल येईल तो शेवटचा निकालच, तो तुम्हाला आम्हाला मान्य करावा लागणार. आणि तुमचा जो माझ्यावरती विश्वास आहे की मी साहेबांना सांगू शकते, काय आहे आता उभं वाघा सिंहाच्या दाढीला हात नसल्यासारखं आहे. अरे वाघाला हात घालण्याची माझी काय ताकद आहे. लेकराचं म्हणून कदाचित साहेब ऐकू नाही घेत असतील किंवा मी धारिष्ट्य करत असेल. 2च माणसं असं धारिष्ट्य करू शकतात, एक वेडी आणि एक मूर्ख. तर मी वेडी का मूर्ख तुम्ही ठरवून काय. शरद पवार नावाचा माणूस जेव्हा उभा राहतो तेव्हा तो स्वतःच्या विचारासकट उभा राहतो. शरद पवार जेव्हा काहीच बोलत नाही तेव्हा सगळं काही ते बोलत असतात. शरद पवारची पापणी का लावली एवढं मात्र मला कळतं. शरद पवार का पाहत नाहीत तुमच्याकडे हे पण मला कळतं. आणि शरद पवारांच्या अंतःकरणात काय हे पण कळतं. कारण हे लेकीचा हक्क आहे. हा लेकीचा हक्क तुम्हाला मिळू शकत नाही, पण आम्हालाच मिळतो. तेव्हा त्या हक्काने साहेबांनी मला जेव्हा म्हटलं की सूर्यकांत फार झालं ना, आता काय फार झालं, अरे 10 वर्ष झाले ना तुला बोलाव मायाती. काय म्हणाले आता फार झालं, आपण पार्टीचं काम करू. मी फक्त पार्टीचं काम करण्यासाठी साहेबांसोबत आलेली आहे. मला माझा साहेब एकटा फिरताना बघायचा नव्हता. मला साहेबांच्या अंगावरती टाकलेलं हे सगळं तुम्ही लोकांनी ओझं आहे, ते ओझं ते एकटे पेलताय हे दिसत होतं. पायाला पट्ट्या बांधून माणसाला फिरताना पाहिल्यानंतर पोटामध्ये कालव. ह्या माणसाला ह्या वयामध्ये इतकं काम करावं लागलं. हे काम आपण वाटून घेतलं पाहिजे की नाही, वाटून घेतलं पाहिजे. पुसदवाल्यांनी पुसदवाल्यांचं वाटून घेतलं पाहिजे, उमरखेडवाल्यांनी उमरखेडचं वाटून घेतलं पाहिजे. मतदारसंघ ज्याला सुटतील त्याला सुटतील. मतदारसंघ जास्तीत जास्त आपण सोडून घेण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. नांदेडच्या गणितात म्हणाला आमच्याकडे 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 3 राष्ट्रवादी लढेल, 3 काँग्रेस लढेल आणि 3 उद्धवची लढतील. तर कुणीतरी बाई नेत्या आहेत तुमच्या कळमनुरीच्या म्हणण्या की नाही आम्हाला सगळेच काँग्रेसला पाहिजे. अरे बाबा, काँग्रेसला जे यश मिळालं त्या यशामागे आमचा भाव होता ना. 9 पैकी 8
लोकसभा साहेबांनी जिंकल्या, माझी नववी सोडून दिली कारण मी पर्यंत दुसऱ्या पक्षामध्ये गेले. पण मला मुळात पार्लमेंटला जायचंच नाही. ज्या पार्लमेंटचा कारभार जे ग्रस्त चालवतात त्यांच्यासोबत माझं काही जुळलं नसतं. सुप्रिया सभ्यतेने भांडणं करते, मी असभ्यतेने भांडणं करणारी नाही. त्याच्यामुळे म्हटलं नको ती रोजची मला साहेब मी इकडेच राहते. कारण मला आपल्याला एकच विनंती करायची की वेळोवेळी मला जर पक्ष आणि पक्ष कार्यासाठीच साहेबांनी मोकळं ठेवलं, माझं सतत तुमच्यावरती लक्ष राहणार आहे, तुमच्या कामावरती लक्ष राहणार आहे. तुम्ही खूप गर्मीमध्ये बसलेले आहात, मला बघवत नाहीये. आशिषला रस्त्यावरती सभा घ्यावी लागली हे मी कधी विसरणार नाही. पण आशिष जे लोक रस्त्यावर उतरून रस्त्यावर सभा घेतात ते फार मोठे होतात. बघा अनुभव सांग. 80च्या विधानसभेमध्ये राजूबाई मी गावात गेले की बापूराव पाटील माईक बंद करून टाकायचे, लाईट कापून टाकायचे, बँडवाल्याचं बँड वाजायचं, दिसायचं काहीच नाही. अंधारात भाषण केलेली सूर्यकांत पाटील निवडून आली ना. त्यामुळं अशा अडचणी आल्या की समजायचं माणूस मोठा व्हायला लागेल, आहे की नाही. रस्ते पेट्या, सदर पेट्या, पेडके पेट्या, जिधर जगा मिली अपनी अपनी और काय. त्यामुळं इथे काम करताना जे सहकारी आज म्हणतायत, मग धारपडकरजी असतील किंवा आमचे माधव वैद्य असतील किंवा आमच्या राज्याचे आलेले आमचे निरीक्षक असतील बालूजी साहेब, ही सगळी माणसं धारपडकरांच्या वडिलांना मी ओळखत होते, यांना मी पहिल्यांदाच पाहिजे. त्यामुळे 1-2 पिढ्यांचं अंतर आहे तुमच्या माझ्यामध्ये, पण मी 3 पिढ्यांचा ओळखते हे काही कमी आहे. 3 पिढ्यांचं म्हणजे मोठ्या नाईक साहेबापासून सांगायला लागलं होतं मला इथपर्यंत, गोदाजी मुकळे साहेबांच्यापासून सुधाकर नायकापर्यंत, मी सुधाकर नायकापासून आजपर्यंत मी तुमची सर्वसाक्षी आहे. मला साहेबांनी उभं केलं, म्हणाले घडघड घडघड म्हणून दाखवतो, मी घडघड तुमचा यवतमाळ जिल्हा म्हणून दाखवतो. यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी बाबासाहेब नावाचं माझं नाव विसरत करताय, बिलकुल नाही विसरत. मी शरद पवारांची शिष्य आहे, मी विसरते कमी, आठवणीत फार. आणि ईश्वराने मेमरी स्ट्रॉंग दिलेली आहे, बघा म्हणून खोटा. त्यामुळे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून जे जे घडलेलं आहे ते सगळं मी सांगू शकते. त्यामुळे कुठल्याही नेत्याने अशी मिजाज करायचं कारण नाही की आमची काय कंप्लेंट ताई करणार आहे. तुमच्याही खूप कंप्लेंट आहेत आमच्याकडे, आणि ह्या कंप्लेंट बघूनच यावेळेस आम्हाला तिकीट द्यावी लागणार आहेत. लढणारे जिंको का ना जिंको, आमचा उमेदवार लढला पाहिजे, लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे, लोकांच्या प्रश्नासोबत राहिला पाहिजे. आज महाराष्ट्रात एवढे प्रचंड प्रश्न असताना आम्ही काय करतो आहोत, तर आम्ही 1500 रुपये एका बहिणीला देता, 2 महिन्याचे एकदम द्यायचे. मला ते काय राखी बिखी पौर्णिमा आहे, सगळी धडपड करून सगळं राज्य बंद ठेवलेलं आहे त्या पैशासाठी. म्हणून आज राज्यात एकही काम चालू नाही, कुणालाही पगार मिळत नाही, कुठल्याही योजनेसाठी पैसा नाही, फक्त लाडकी बहीण योजनेसाठी पैसे गेलेले आहेत. आता 2 तर पगार भेटल्या बहिणीला आमच्या, आता पुढचं देवाला माहित, आम्हाला माहित नाही काही. कारण अशा प्रकारे पैसा खर्च करून राज्य करता येत नाही. आज देश भिकेला लागला, राज्य भिकेला लागलं. उद्या हे रिकामं राज्य आमच्या हातात येणार आहे, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्या रिकाम्या राज्याला चालवण्याची क्षमता असणारी माणसं तुम्हाला जागोजाग उभी करावी लागतील, जे स्वतःसाठीच जगतात, स्वतःच्याच पैशाला उद्योग करतात, स्वतःच्याच परिवाराचा विचार करतात. अशा नेत्यांना पवार साहेबांनी सुद्धा आता फार भाव दिला नाही पाहिजे, असं माझी त्यांच्याकडे मागणी आहे. पण मी झालं की माझं पोरगं, माझी पोरगं झालं की माझे नातू, माझा नातू नसला तर शेतातला गडी चालेल पण दुसरा माणूस नाही चालायचा. तर ह्या वृत्तीनं जी लोक राहत होते त्या लोकांना आता बाजूला करण्याची वेळ आलेली असं मला वाटतं. मला माहिती नाही तुमच्याकडे तिकिटाचे इच्छुकात सगळ्यात नंबर कदाचित आशिषचा वर असेल, नंबर कुठेही असला तर लागला पाहिजे, याच्याकडे जास्त भर असला पाहिजे आपला. कारण तुम्हाला जर तुमचा प्रतिनिधी निवडायचा असेल, तुम्हाला त्या प्रतिनिधीच्या पाठीमागे सातत्याने उभं राहावं लागणार आहे. आम्ही आशिषच्या सोबत आहोत किंवा आम्ही अमक्याच्या सोबत आहोत असं म्हणून चालणार नाही. जेव्हा जेव्हा पक्षाचे नेते आपल्या इथे येतील किंवा नाही येतील, पण तुम्ही आतापासून जर काम केलं तर 3 महिने तुम्हाला मिळतात विधानसभेचे. आणि तुम्ही जर 12 ऑक्टोबरला आहे निवडणूक म्हणून बसलात, 12 ऑक्टोबरला आचारसंहिता लागणार आहे, तर मग तुमचं सांगतो. कारण तुम्हाला सगळं नव्या चुली, नव्या उतरंडी, नवे मडके हे सगळं नवं करावं लागणार आहे. आणि ते स्वयंभू तुमचं स्वतःचं असणार आहे. आणि पक्षाचं अस्तित्व एकदा स्वतःचं झालं मग फार फिकीर करायची काळजी राहत नाही. ज्याच्या हातामध्ये संघटन आहे, सत्ता त्याच्याकडे आपोआप येत असते, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपलं संघटन मजबूत करणं हा दृष्टिकोन फार महत्वाचा वाटतो. आज आपण रस्त्यावर भाषण करतोय, हॉलमध्ये बंद करून, आता घाम पुषित करायला पुन्हा एसी मध्ये करू, काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. मी तर रात्रंदिवस, तुम्हाला माहिती आहे राजू भाऊ कुठेही फिरणारी बाई आहे,
हातावर भाकर घेऊन खाणारी बाई आहे, कुठं हॉटेल नाही लागत मला, कुठलं काही 5 स्टार नाही लागत, कुठल्या नेत्याच्या घरी जेवण नाही लागत मला. त्यामुळे एक चांगला काय म्हणता येईल त्याला सहाय्यक, चांगला सहाय्यक म्हणून तुम्ही मला निवडलं, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आपल्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त मला राज्यातली परिस्थिती तुम्हाला थोडीशी सांगायची होती. फार डिटेलमध्ये सांगितली तर माझ्या सगळ्या लोकांना फार भूक लागून जाईल, कारण फार मोठा विषय आहे. एवढा मोठा विषय आहे की तेवढा मोठा विषय असताना शरद पवार सारखा माणूस जेव्हा सत्ता बदल करण्याची मागणी करतो, साहेबांना मुख्यमंत्री व्हायचंय का? नाही. साहेबांच्या कोणाला अजिबात नाही. जी आघाडी ठरवेल तो मुख्यमंत्री, ज्याचे आमदार जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होणार आहे. पण आम्ही जशी लोकसभा एकत्र लढलो तशी विधानसभा सुद्धा आम्हाला एकत्र लढावी लागणार आहे. जेव्हा आपण एकत्र लढण्याची भाषा करतो तेव्हा काही देण्याची सुद्धा आपली मनोवृत्ती असली पाहिजे. आपल्याला जास्त हेकटपणा करून चालणार नाही. साहेब जो निर्णय घेतील ते साहेबांच्या निर्णयासोबत आपण राहूया. ह्या संघटनेला वाढवत असताना मी साहेबांना सांगेन, साहेब आता आम्हाला एक आमदार देऊन टाक. म्हणतील कुठला तुला हातगावचा पाहिजे की नाही, आम्हाला पुसत चालणार. आणि एकदम दिशा बदलल्या नाही, दिशा बदलल्या उमरखेड पर्यंत होतेच म्हटलं आधी पसरलेली, उमरखेड पासून पुसत पर्यंत गेले. काय राजू कुठे गेला आहे? आता यावेळेस आपल्याला उमरखेडचा आमदार धारतील होते की नाही काय झालं, पण जो कोणी येईल तो आपल्याच विचाराचा येईल. हे कसं आहे, ही मांडणी का करावी लागते आपल्याला, तेव्हा हा माणसाचा स्वभाव आहे. माणसाला जिलबीच्या रेसमध्ये जिलबी दिसते म्हणून माणूस पळतो, लिंबाच्या रेसमध्ये लिंबू तोंडात राहते पडू द्यायचं नसते म्हणून पळतो. पण अशी लालूच असल्याशिवाय माणूस प्राणी उभा राहत नाही, कुठे चुकूनही बघत नाही. नुसतं चालायचं म्हणलं तर त्याला कंटाळा येते, समोर जिलबी आहे म्हणलं की येते. मग आता ही आमदारकीची जिलबी तुमच्या समोर आहे, तुम्हाला कष्ट करावे लागणार, काम करावं लागणार. सहकारी आज जसे आपण बोलवले त्यांना सातत्याने संपर्कात राहावं लागणार. उभाटाचे किंवा आपल्यासोबत असलेले सगळ्या पक्षाचे लोक जे जे कोणी आहे या सगळ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून ज्याला सीट सुटेल त्याचा आपण काम करू असा एक निर्णय आपण घेऊन टाकला पाहिजे. त्यांना पण कसं वाटेल, आम्हाला सुटली तर मग करत नाही काय आशिष काम आमचं, बाबासाहेब आम्हाला येतात की नाही भेटायला, असं त्यांना भीती वाटायला नको. आपण असं सांगायचं की ज्याला सीट सुटेल त्याचं आपण काम करू, त्याला निवडून देऊ. आपल्याला सत्ता बदल करणे हे अपरिहार्य आहे. ही अशी विचार नसणारी आणि केवळ स्वतःच्या स्वार्थापायी आंधळी झालेली माणसं राज्यावरती ठेवून आम्हाला चालणार नाही. आणि मला असं वाटतं की फार काही फायदा देवेंद्र आणि अजितचा होणार नाही. झालाच तर त्या एकनाथ शिंदेचा थोडा बहुत फायदा होण्याची शक्यता आहे, पण तेही सुद्धा फार सर आहे, कारण ते ठाण्याच्या पलीकडे येतच ना. ठाणा आणि त्यांच्या पोराचा मतदारसंघ काय ते कल्याण. ठाणा आणि कल्याण याच्यामध्ये एकनाथराव आहेत, त्याच्या पलीकडे एकनाथरावांना फारसं कोणी ओळखत नाही. आमच्याकडे काल येऊन गेले म्हणे, इथं आल्यावर कळलं. मग राज्याचा मुख्यमंत्री नांदेडला येऊन गेला किंवा हिंगोलीत येऊन गेला आणि त्या कावड यात्रेत नाचला. आता काय बोलावं, ही कावड यात्रा उत्तर हिंदुस्थानामधला भाग आहे. आता आमच्याकडे कावड यात्रा व्हायला लागल्या. आमचा संतोष बांगर काय उत्कृष्ट डान्सर आहे. कारण मी संतोष बांगरचा डान्स पाहिला त्याच्यावरनं सोशल मीडियावरनं, तर मी त्याला म्हणणार आहे संतोष फारच उत्तम कार्य आहे, ह्याच्यातच चल पुढे. आता काय पडलंय आमदार, आमच्या काळामध्ये आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य हे गांभीर्याने घेतले जायचे. ह्या सगळ्या पदांकडे समाज गांभीर्याने बघत होता. त्यांनी काय काम करावं, त्यांनी कुठे उठावं, कुठे बसावं, कसं दिसावं, याचा एक आलेख होता, याची एक सीमारेषा होती. आज ती सीमारेषा धुसर झालेली आहे. ही सीमारेषा धुसर करण्यामध्ये पैशाचा फार मोठा राजकीय हात आहे. अभी पैसा है सब है, पैसा नहीं तो लेकिन हमारे जैसे भिकारी लोग है ना, लेकिन आम्ही समोर रुमाल टाकला तर आमच्याकडे आजही पैसे जमा होतात. काही उपर नाही, माझ्यासाठी पैसे टाका म्हणतात टाकतात. म्हणजे एवढा विश्वास अजूनही माझ्यावरती लोकांचा आहे. तर आपण फार पैसा पैसा म्हणून लोकांना भीती दाखवू नये. पैशाची भीती अजिबात न बाळगता आपण पैसेवाल्यांचा आणि सत्ताधीशांचा विरोध करून तुम्हाला जे पाहिजे ती क्रांती तुम्ही घडवली पाहिजे पुसदमध्ये, या मताची मी आहे. मला काही कुणाची भीती वाटत नाही. आणि भय, भीती आणि भ्रष्टाचार याच्यापासून दूर राहणं हे फक्त भाजप तोंडानं बोलते हो, याच्यापुरतीच काहीच नाही. भय पण आहे, भीती पण आहे, भ्रष्टाचार पण आहे, सगळंच आहे. 10 वर्ष फुल स्टडी झालेला आहे मला. कोणी जास्त मी सांगितलं देवेंद्रला, माझ्या नादी लागाल तर गुढं पाडील तुम्हाला. मी माझ्या नाही नादी लागायचं. मी पक्ष सोडल्यानंतर एक शब्द सुद्धा भाजपने मुझसे नहीं निकाला, सुना नहीं. सूर्यकांताताई के ऊपर टीका टिप्पणी करू नाही सकते. त्याचा अर्थ मी काही फार हुशार आहे असं नाही, पण डेफिनेटली काही अभ्यास करण्याची सवय मला आहे.
आणि त्यांचा तो अभ्यास पूर्ण झालाय हे त्यांनाही कळलं आणि त्यामुळे त्यांनी म्हटले मला गेली तर गेली बाहेर, नाही तर काही करू नये आपलं. त्यामुळे मी गुपचूप निघून आले साहेबांच्याकडे आणि तुमच्या मदतीला आलेली आहे. साहेबांची मदत, तुमची मदत हेच उद्दिष्ट आहे. मी निवडणूक लढेल, मी निवडणूक लढणार नाही, साहेब मला काम सांगतील, साहेब मला काम नाही सांगतील, तरीही मी निवडणुकीमध्ये पक्षप्रचाराच्या कामासाठी जर साहेबांनी मला सांगितलं तर मी फक्त प्रचार करणार. मला निवडणूक याची प्राथमिकता नाही. आता नव्या लोकांना निवडणुका लढायच्या, त्या लोकांना आपल्याला जिंकून देता आल्या पाहिजे, त्यांचं पाठबळ म्हणून आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं वर्षातही. नाही आपण तर डेफिनेटली, कारण बायका तर बिचारा कामसूच असतात, पाठीमागे जातात. मग ती भावना येडी असेल ना, आमची चौधरी मॅडम असेल ना, तू असेल ना, मी असेल, काही फरक नाही, आम्ही काम करतो. पुरुषांचं तसं नसतं, ते बायासाठी काम नाही करत, बायासाठी काम नाही करत. मग माझ्यासारखी बाई लागते त्याला, अच्छा काम नाही करत काय बघते तुम्ही असं म्हणलं तर काम करता. हा विनोदाचा भाग आहे, पण मला तुमची सगळ्यांची खूप चिंता आहे म्हणून मी तुमच्याकडे आले. तुमची लढाई साधी नाही, तुम्हाला खूप कोशिश करावी लागणार आहे. आशिष देशमुख जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आले त्यांनी त्यांचा मनोदय व्यक्त केला, तेव्हा म्हटलं आशिष तुझ्या हा काय सभ्य चेहऱ्याचा माणूस पसंत चालेल कसा व्हावा. म्हणून नाही ना, मी तर तिथलाच आहे राहणार. 500 किलो विचार करून कर म्हटलं सगळे, कारण आम्ही सगळे कधी मार खाल्लेला आहे, कधी त्यांचा त्रास सहन केलेला आहे, कधी आमच्या तिकडच्या पट्टीमध्ये चिठ्ठीच जात नाही म्हणून मतदान नाही झालं. तिकडची चिठ्ठी जावं लागते तुमच्या लहान चिठ्ठी आहे ना, चिठ्ठी नाही गेली म्हणून नवला पराभव झाला आपला आणि तो सहन केला आपण. मी भीती दाखवली त्यांना, पण ते घाबरीच नाही. एवढा मऊ चेहऱ्याचा माणूस हा घाबरत कसा नाही. म्हटलं नाही, मग आता याचा खोलवर रुचलेला आहे, केला आपल्याला पक्ष बांधायचाच आहे. मी आपल्याला दिलं तिकीट तर लढू आपण, नाही का लोकांसाठी काम करू, ही पण त्यांची नीती आहे. अतिशय स्वच्छ मनाचा, शांतताप्रिय आणि चारित्र्य संपन्न माणूस तुमच्याकडे मला तुमच्या लिगल सेलचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राला लाभला. इथे काम करणारी सगळी मंडळी माझ्या ओळखीची आहे आणि मला स्वतःला त्यांचे चेहरे वाचता आले. मग कधी इकडे गाडे साहेबांना उभं राहायचं आहे, इकडे आशिषची इच्छा आहे, अजून कोणाला उभं राहायचं असेल, माधवरावांना पण उभं राहायचं आहे. मला म्हणले नाही काय, मी पण कुठे गेले ते, मी पण म्हणलं तुम्ही पण मागणारे संकट पाहिजेत आपल्याकडे. त्यामुळं ज्याला भेटेल उमरखेडला तुम्हाला संधी नाही काय, माणसं आहेत, माणसं दुसऱ्या पक्षाचे दिसायले, आपल्या पक्षाचे. बरं, गंगासागर आहे तर हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, चांगला कार्यकर्ता आहे, चांगला. कसं आहे हे काय म्हणतात त्याला, ग्रुप वर्क आहे. हे कुण्याही एकाचं काम नाही. सूर्यकांताताई गाडीतून बाहेर पडेल आणि लगेच तुमचं काम होईल असं नाही, किंवा आमच्या ताई येतील आणि तुमचं काम होईल असं नाही. तुम्हाला स्वतः त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं लागणार. आणि 5 लोकसभा लढल्यानंतर एवढं शहाणपण मला आलेलं आहे, कोण काम करतात आणि कोण काम करत नाहीत, कोण पैसे वाटतात आणि कोण ठेवून घेतात, सगळा हिशोब मला माहित आहे. त्यामुळे तुमच्या भविष्यामध्ये येणारा हा जो निवडणुकीचा काळ आहे, हा तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा काळ. हा महत्वाचा काळ तुम्ही वापरामध्ये आणावा. आज जसे आपण एवढ्या गरमीमध्ये त्या कार्यक्रमासाठी बसलात, मी काही तुम्हाला जास्त फारसं काही सांगितलं नाही. देशाचं, राज्याची परिस्थिती सांगितली की राज्य दिवाळखोरीत गेलेलं आहे. राज्याजवळ 1 रुपया सुद्धा नाही, कुठली योजना सुद्धा ते लागू करू शकत नाही. पुढच्या पंचवार्षिकसाठी त्यांनी आपल्यासाठी काहीही ठेवलेलं नाही आणि त्यामुळे येणारं हे रिकामा उतरंडीचं घर तुम्हाला सांभाळण्याची तयारी करावी लागणार आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि हे फक्त शरद पवार करू शकतात. आम्ही शरद पवार साहेबांच्या पार्टीमध्ये सुरक्षित आहोत, संरक्षित आहोत. आम्हाला बुद्धीचं बळ जाणणारा नेता लाभलेला आहे. त्यामुळे आपण ज्या ताकदीने 99ला साहेबांच्या मागे उभे राहिलो, ज्या ताकदीने आपण यापूर्वी 22-25 वर्ष साहेबांची पाठराखण केली, तशीच पाठराखण आपण शरदचंद्र पवार साहेबांची करावी. शरदचंद्र पवार साहेब हे एकटे ताकदवर नाहीत, या महाराष्ट्राला एक नवी शक्ती देणारा हा नेता आहे. या देशामध्ये सुद्धा सत्तेचं परिवर्तन होऊ शकेल अशी परिस्थिती आता आहे. राज्याची बिघडलेली परिस्थिती सावरायची असेल तर 3 महिन्यासाठी काही सरकार आम्ही पाडणार नाही. 3 महिने यांनाच राहू देऊ, यांच्याचकडनं आपल्या बहिणीला पैसे देऊन टाकायला लावू आणि मग पुढे काय आम्हाला योजना बंद करायच्या नाही. आम्हाला मध्येच भीती गाठली, आम्हाला संविधान कोई म्हणजे की पुडी है या चिवडा है. कोई भी आ गया और संविधान बदल दिया, कोई भी आया
बाबा साहब अम्बेडकर ने तय किया हुआ, जिसके ऊपर महात्मा गांधी की मोहर है, जवाहरलाल नेहरू की मोहर है, इस संविधान को कौन बदल सकता है? बाबा साहब अम्बेडकर को बदलना इतना आसान नहीं है। बाबा साहब अम्बेडकर के घर के लोग भी घूमते हैं उनके खिलाफ में, तो भी हम बाबा साहब को ही मानते हैं। इस तरह से संविधान बदलना, मुसलमानों को डर बताना, ये बहुत पुरानी तरकीब हो गई। अब नई तरकीब देवेंद्र जी को ढूंढनी पड़ेगी, और वो ढूंढ रहे शायद, लेकिन नहीं मिल रही उनको। कितने लोगों को धोखा देंगे, कितने लोगों को तोड़ेंगे। वो बोलते हैं शरद पवार लोगों को तोड़ने में माहिर है, वो है तो है माहिर, हो सकता है तुमको भी तोड़ ले, क्या पता, क्या पता, क्या पता। जब भय भी न हो, प्रेम भी अगर डर के बिना नहीं होता है, तो डर के मारे देवेंद्र आ सकते हैं हमारे पास, हम वेलकम करेंगे। बुद्धिमान माणूस आहे, थोडा जास्त बुद्धिमान आहे। पण विदर्भामध्ये खूप छान वाटतं आल्यावर, मी तुम्हाला अगदी प्रसन्न मनाने सांगते। मराठवाड्यातले लोक म्हणतात तुला निवडून आम्ही देतो, तुला पार्लमेंटला आम्ही पाठवतो, तुला आम्ही मंत्री करतो, तुझं गुणगान त्या विदर्भाचंच चाललेलं असते। आता काय माहिती नाळ पुरली तुमच्यामुळे का काय माहिती नाही, पण मला विदर्भात आल्यावर खूप सुरक्षित वाटतं। विदर्भामध्ये मला कशाची भीती वाटत नाही, आणि मराठवाड्याचे लोक मलाच भीतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। त्यामुळे अशी एक मोकळी ढाकळी व्यक्ती, तुम्हाला वाटतं की शरदरावांना सांगता येईल ताईला, बिलकुल सांगता येईल, पण शरदराव ऐकतील याची काही खात्री नाही। तर ती खात्री तर प्रतिभा पवार सुद्धा देऊ शकत नाही, आणि सुप्रिया सुळे पवार सुद्धा देऊ शकत नाही। साहेबांच्या निष्प्रभ डोळ्यामध्ये ते कधीच कुणाकडे असे टक पाहत नाही, ते असे खाली बघतात। तेव्हा त्यांच्या डोक्यात काय चालू असतं, ते हाताने काय चालू असतं, 30 वर्ष त्यांच्यासोबत मला काही राहून कळलं नाही। त्यांच्या त्या फाईलमध्ये काय असतं हे बघायचा प्रयत्न केला, ते फाईल कोणाला दाखवत नाही। म्हणजे एकदा मला साहेब काय आहे त्याच्यामध्ये, त्यात जादू आहे, त्याच्यात जादू आहे म्हणून। मग ही जादू आमच्या मालकीची असताना आम्ही का बरं त्याच्याकडे पाठ फिरवणार, नाही फिरवणार। आम्ही साहेबांसाठी काम करणार, ते साहेबांसाठी काम करणार म्हणजे करणारच। म्हणजे जिथे प्रॉस्पेरिटी असून सुद्धा मी म्हणते की नाही मला विधानसभा नाही दिली तरी चालेल, मला तुमच्या पक्षासाठी काम करायचं आहे। काय शेवटी भाषण करायला माणसं लागतील ना राजभाऊ। आता उमेदवार उभं राहून बोलेल का भाषण करता? आशिषला समजा तिकीट दिलं आणि आशिष एकटा बोलून 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 थकून जाईल ना, त्याला सगळ्यांची साथ लागेल। तर महाराष्ट्रामध्ये फिरत असताना 288 विधानसभा मतदारसंघामध्ये एकटे पवार, एकट्या सुळेताई, एकटे आमचे जयंतराव पाटील ते उमेदवार असतील, म्हणजे या लोकांची जागा भरून काढायला माणसं साहेबांनी आधीच घेऊन ठेवलेली आहे। त्याच्यामुळे त्या घेऊन ठेवलेल्या स्पेशल माणसात मी एक आहे, आणि मी काम करायला तयार आहे। मला काही विधानसभा काही नको आहे। मला तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं जे काही घडवायचं आहे ते घडवताना थोडी जरी मदत मला करता आली, खारी एवढी, तरी मला मनापासूनचा आनंद होईल। मग तो उमरखेडचा उमेदवार असेल, तो पुसदचा उमेदवार असेल, यवतमाळचा उमेदवार असेल, हे उमेदवार साहेबांनी लढावेत असं माझं स्वतःचं मत आहे। उमरखेडचं मला माहित नाही, पण पुसद आणि यवतमाळ 100% साहेब लढतील असं मला वाटतं, आणि त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया। आपण माझ्यासाठी एवढ्या उन्हातानामध्ये गर्मीमध्ये बसलेल्या जेवायची वेळ होऊन चालली, मला वाटतं नाही झाली, आता झाली आहे। तर मी आपली अत्यंत आभारी आहे। आपलं हे प्रेम असंच राहू द्या। जेव्हा विधानसभेच्या काळात येईल तेव्हा तुम्हाला जे जे पाहिजे ते मी ऐकवेन, कारण आता मी सगळं ऐकवलं तर पुढे काय भाषण करू, म्हणून भाषणाला विषयच नाही राहणार। त्यामुळे तो मी सगळं सुरक्षित ठेवते, आणि ह्या बदलाच्या लढाईमध्ये तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून काम करावं असं पवार साहेबांच्या पार्टीच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करते। हे पार्टीचं नवं कार्यालय तुमच्यासाठी तुमचं घर बनव, तुमच्या आश्रयाचं स्थान बनव, तुमच्या सुखदुःखाचे क्षण तिथे तुम्हाला वाटता यावेत। आपली माणसं एकत्र बसली की ताकद वाढते, हे आपण आजपासून सुरू करावं असं मी तुम्हा सगळ्यांना व्यासपीठावर जेवढे लोक नेते आहेत सगळ्या नेत्यांना विनंती करते। पक्षाचे आमचे महाराष्ट्र लेवलचे नेते पण इथं आहेत, त्यांनी पण आमचा हा मेसेज साहेबांपर्यंत पोहोचवावा। ते संघटनेची माणसं आहेत, मी तर संघटनेत कुठलंही पद नाही। साहब ने कहा आओ आगे, साहब ने बोला काम करो, हम काम कर रहे। हमने कभी पूछा ही नहीं हमको क्या देने वाले और हमको कुछ देने वाले है कि नहीं पूछेंगे, हम नहीं पूछेंगे। लेकिन आम्हाला जे साहेबांसोबत काम करण्यामध्ये सुख आहे, जे सुख आहे, 10 साल मैंने सजा याफ्ता गुनेगार की तरह काटी। सजा याफ्ता गुनेगार की तरह मैंने अपने आप को 10 साल बंद कर लिया था। मैं कहीं भी बाहर नहीं जाती थी। आज 10 साल के बाद मैं स्पीकर के सामने खड़ी हूँ, पहली बार पुसद में। नहीं तो मेरे से ये छीन लिया गया था, जिससे व्यासपीठ पे बिठाया जाता था सम्मान के साथ। बिल्कुल अच्छे लोग हैं,
और भाषण सिर्फ उनके सुनने के लिए। भाषण देवेंद्र का सुनना है, भाषण पंकजा ताई का सुनना है, ताली बजाओ बच्चे, ताली बजाओ की बच्चे ताली बजाओ। मी टाळ्या नाही वाजवतो, रामदेव बाबांनी सांगितलं टाळ्या वाजवलं की आयुष्य वाढते म्हणून, पण टाळ्याच नाही वाजवत माणसं। कारण काय आहे, बोलणाऱ्या माणसाला आनंद वाटते, उत्साह वाटते। तुमच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या माणसाला वाटते याला आपण पसंतीला नाही पडलो की काही बोलच न झाले, काही हॉस्पिटल टाळ्या वाजू न झाले, बरं मला नाही तर नाही त्याच्या स्वतःच्या नेत्यालाही वाजू न झालं, तर म्हणून टाळी वाजवली। दररोज 10 टाळ्या जर तुमच्या वाजल्या, तुमचं 1 महिन्याचं आयुष्य वाढ। आज सांगून चालले, रामदेवचं नांदेडला केवढं मोठं शिबिर घेतलं होतं, 4 लाख लोक होते त्या शिबिराला। तुम्हाला मी अधिकृतपणे सांगते, आरोग्य जपायचं असेल तर टाळ्या वाजवा। भाषण आवडत की नाही आवडत, टाळ्या वाजवा। आभारी आहे, मी जास्त बोलणार नाही। आपण आपल्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं होतं, कार्यालयाचं उद्घाटन केलं, आपल्याशी हितगुज केलं। आपल्यापैकी काही लोकांना माझ्याशी बोलायचं असेल तर बिलकुल मोकळेपणाने आपण बोलू शकता, पण आपल्या मनात काय आहे मला माहित आहे, कारण मी तुमच्यातलीच आहे। मी काय लंडन अमेरिकेहून आलेली नाही, मी तुमच्यातलीच, तुमच्याच बाजूची 100 किलोमीटरवरची। आता 1.5 तासामध्ये यायला पुसतला गाडी आमची, आधी 2.5-3 तास लागायचे। तू राजभाऊ, हा 1.5 तासामध्ये सकाळी आले मी 10:30 आले पुसूनमध्ये। माझी मामी बहीण रात्री तिच्याकडे थांबले, मला वाटलं आपल्या पाहुण्याला वाटेल बाईला काही काम आहे की नाही, 10:30 चिकून बसून लिडरशिप मध्ये हे खूप जपावं लागतं, तर म्हणून मी म्हटलं जाऊ द्या आपल्या बहिणीकडे जाऊ। बहिणीकडे गेले, शेलार वकिलांकडे माझी बहीण आहे, तिथे बसले। मग तिथे पोरं आले बोलवायला, मला वाटलं की चला वाट पाहिली आपल्याला तर जायला हरकत नाही। आशिषीचा फोन सगळ्यात शेवटी आला, म्हणजे भला माणूस आहे बाबा, कार्यक्रम त्याने ठेवला। आमच्या ताई बेजार फोन करून, पण आशिषचा फोन काही येत नाही, कार्यक्रम रद्द तर नाही झाला, कारण काय पुसत आलं हे काही होऊ शकते, पहिल्यासारखं काही राहणार नाही। जिस जमीन पे जाते हैं उस जमीन की मालूमाती रखते हैं हम। आणि तुमच्या सुदैवाणी किंवा माझ्या सुदैवाणी आजही माझी मीटिंग बंद करणारा नेता देशामध्ये नाही असं मला स्वतःला वाटतं। आणि विचाराची देवाणघेवाण खूप महत्वाची आहे, त्या निवडणुका 3.5 महिन्यावरती आहेत। आता तुमच्याकडे उसंत नाही आहे, फार लोकांचे कार्यक्रम, फार लोकांची भाषणं वगैरे न करता तुम्ही तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सगळ्यांनी लागावं असं मला वाटतं। यवतमाळमध्ये जे नेते आहेत त्यांनी यवतमाळचं बघायचं, पुसदमध्ये जे लोक इच्छुक आहात तर तुमचं सर्वेमध्ये नाव आलं पाहिजे। हम आजकल सर्वे कर रहे हैं, बीजेपी से आगे ये एक गया सर्वे करने का, जिसको कटाने का उसको बोलना तेरा नाम सर्वे में नहीं, जिसको देने का इसका नाम 1 नंबर पे। ये मैं 10 साल में सीख के आई हूँ। तो अब हम भी सर्वे कर रहे हैं, तो सर्वे में आपका नाम आना चाहिए कि बाबा साहब का चाहता है, आशीष का चाहते हैं, माधवराव का चाहते हैं। मिसेस माधवराव के पोस्टर पाहिजे, विचार बदलते का त्याने पोस्टर लावले ना, एक माधवचा आहे आणि दुसरं त्यांच्या बायकोचा आहे, म्हणजे आहे ना। तो म्हटलं बाबा ते आदलाबदली होती की काय असं, बहिणी असती तर अशा आनंद व्यक्त करते, गमतीचा भाग आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी ह्यासाठी मी सांगते की तुम्हाला ऍटलिस्ट वाटावं, किंवा ताई म्हणजे काही कोणी परकी बाई नाहीये, फार काही मोठी बाई नाहीये, तुमच्यातलीच आहे। पण तुमच्यातली असली तरी थोडीशी तुमच्यापेक्षा वजनानं जास्त आहे असं मला वाटतं। वजन काही कमी होत नाही बाबा। राजू, मला वाटतं राजूचं आधी कमी होते का माझं आधी कमी होते, राजूचंही कमी होत नाही, माझंही कमी होत नाही। त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊ कार्यालयासाठी, पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि काम करण्यासाठी। काम करण्यासाठीचं निमंत्रण देण्यासाठी मी आपल्याला आले। यानंतर वारंवार माझ्या भेटी होतील, वारंवार मी बैठका लावेल, मोठ्या सभांमध्ये बोलेन, आणि मला असं वाटतं की जे तुम्हाला आम्हाला हवं आहे ते आम्हाला मिळेल। प्रभूची इच्छा पाहिजे आणि शरद पवारांचा हात पाहिजे असं मला वाटतं। त्यापेक्षा जास्त काही न बोलता आपले पुन्हा एकदा सगळ्यांचे, व्यासपीठावरील सर्व नेते आणि आपण बसलेले खालचे सहकारी या सगळ्यांचे आभार मानून मी माझ्या बोलण्याला विराम देते। धन्यवाद।